नमस्कार मंडळी, गणपती बाप्पा आले की आपण त्यांच्या प्रसादासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवत असतो. आज आपण घरात असलेल्या साहित्यामध्ये अगदी असे मोदक बनवणार आहोत की ते पाहूनच गणपती बाप्पा तर खुश होतीलच होतील, पण आपल्या घरातली जी लहान मुलं आहेत ती सुद्धा खुश होतील. तर आता पटकन सांगते काय करायचं. 1 कप दुधामध्ये 3 चमचे साखर विरघळून घ्यायची, त्याच्यामध्ये 1.5 कप दूध पावडर, 1 कप काजूची पेस्ट घालायची आहे, 3 चमचे कोको पावडर घालायची आहे आणि 8 ते 10 मिनिटं या पद्धतीने सगळं मिश्रण आपल्याला आटून घ्यायचं. त्यानंतर 1-2 चमचे तूप घालून व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्णपणे प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचं आहे. डेअरी मिल्कचे 10 वाले कॅडबरी आणायचे आहे आणि त्याचं हे चॉकलेट गनाश तयार करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर या पद्धतीने मोदकाचा मोल्ड घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये हे मिश्रण सगळं भरून नंतर चॉकलेट गनाश घालून पाठीमागच्या साईडने सगळं मिश्रण कव्हर करून आपल्याला हे चॉकलेट मोदक तयार करून घ्यायचे आहेत. फ्रीजमध्ये सेट करून घ्यायचे आहेत. एकदम परफेक्ट आणि अप्रतिम चवीचे चॉकलेट मोदक बनवून तयार होतात, ते पण फक्त 10 ते 15 मिनिटात, कोणतेही साहित्य विकत न आणता. चला तर मग यावर्षी गणपती बाप्पांना खुश करण्यासाठी तुम्ही सुद्धा या पद्धतीत चॉकलेट मोदक एकदा घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या 2 ते 3 साहित्यामध्ये चॉकलेट न वापरता चॉकलेट मोदक बनवणार आपल्या लाडक्या छोट्याशा